राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते। माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलासह कुटुंबातील इतर सदस्यांवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। विनायक राऊत यांचे चिरंजीव गितेश राऊत यांनी लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचं खोटं सांगून फसवणूक केल्याचा तसंच आपलं नपुंसकत्व लपवण्यासाठी विवाहितेवर भोंदू बाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करून तिचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या पत्नीने केलाय। या हाय प्रोफाईल प्रकरणात विनायक राऊत त्यांची पत्नी, मुलगा आणि 3 भोंदू बाबांसह एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रात आणि कोकणात एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदार विवाहितेच्या जबाबानुसार 2017 मध्ये तिचा विवाह माजी खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव नगरसेवक गितेश राऊत यांच्याशी झाला होता। लग्नापूर्वी मुंबईत आलिशान फ्लॅट आणि बंगला असल्याचं खोटं सांगून सासरच्यांनी फसवणूक केली। मात्र लग्नानंतर वरात थेट झोपडपट्टीतील घरात पोहोचली। एवढंच नव्हे तर पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली आणि त्याचं नपुंसकत्व लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेवर बाहेरची बाधा असल्याचं सांगत अघोरी प्रथांचा अवलंब केला। सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 या काळात कुर्ला, भांडूप, सावंतवाडी आणि राजापूर येथील वेगवेगळ्या भोंदू बाबांकडे नेऊन पीडितेवर लिंबू कापणं, काळ्या बाहुल्या, टाचण्या टोचणं, जिवंत कोंबडा आणि गोमूत्र पिण्याची सक्ती करणं असे अमानुष आणि अघोरी प्रकार करण्यात आलेत। वैद्यकीय उपचारांना नकार देत माजी खासदारांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचा तसंच घरच्या घरी होम इन्सेमिनेशन करण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केलाय। या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांना पती गितेश राऊत, विनायक राऊत यांच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल केले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत।